नाशिकच्या गोदाघाटावरील दुतोंडा मारुतीच्या पायापाशी पाणी आलंय। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। गोदावरी पाणी पातळीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। नाशिकमध्ये पावसाची विश्रांती बघायला मिळते, मात्र गंगापूर धरणातून जो विसर्ग सुरू आहे तो अद्यापही सुरू असल्याचं समजतंय। गंगापूर धरणातून सध्या 1160 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अगदी थोड्याच वेळात हा विसर्ग आहे तो वाढवून 2000 क्युसेक्सनं केला जाणार आहे। हे दृश्य आपण बघू शकतोय। खरं तर गोदाघाट परिसरा बाजूची ही दृश्य आहेत। पाण्याचा विसर्ग सध्या वाढवण्यात आलेला आहे। दुतोंडा मारुती जवळची ही दृश्य, खरं तर त्या ठिकाणी पाणी पातळी वाढते, त्यामुळे नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ सध्या बघायला मिळते। नाशिकमध्ये खरं तर मागील 2 ते 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती, मात्र पावसानं सध्या उसंत घेतल्याचं बघायला मिळत आहे। मात्र जो गंगापूर धरणातून विसर्ग सुरू आहे तो अद्यापही सुरू आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, आपण बघू शकतोय मागील 2 ते 3 दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू होती। पावसानं उसंत घेतल्याची बघायला मिळते, मात्र जो गंगापूर धरणातून विसर्ग आता वाढवण्यात येतोय, दुतोंडा मारुतीच्या पायाशी पाणी आलेलं आहे, काय सध्याची परिस्थिती? गौरी, अगदी खरं आहे। गंगापूर धरणातनं विसर्ग सुरू आहे। जवळपास 1160 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू होता, मात्र आता काही वेळापूर्वीच या ठिकाणी हा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर गंगापूर धरणातनं हे पाणी जे आहे हे पुढे सोमेश्वर धबधबा, त्यानंतर रामकुंड, सायकेडा, चांदोरी आणि त्यानंतर पुढे जाऊन नांदूर मधमेश्वर आणि त्यानंतर पुढे मराठवाड्याच्या दिशेने हे पाणी झेपावतं। खरं तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून नाशिक शहरामध्ये मुसळधार पाऊस होत होता। कालपासून हा पाऊस उघडीप त्यानं घेतलेली आहे, मात्र धरणांचं जे पाणलोट क्षेत्र आहे त्या ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे, संततधार सुरू आहे। त्यामुळे टप्प्याटप्प्यानं हा विसर्ग गंगापूर धरणात वाढवला जातोय। त्यासोबतच दारणा धरण असेल त्या ठिकाणाहून वाढवला जातोय। पालखेड धरणातनं जो विसर्ग सुरू होता तो विसर्ग मात्र आता सध्याच्या घडीला थांबवण्यात आलेला आहे। नांदूर मधमेश्वर धरण जे आहे त्या ठिकाणाहून 15,000 क्युसेक वेगानं जे पाणी आहे ते पुढे मराठवाड्याच्या दिशेनं सोडलं जात आहे। एकूणच जर बघितलं तर नाशिकची जी 2 ते 3 दिवसांपूर्वीची जी परिस्थिती होती ती मुसळधार पावसाची होती। त्र्यंबकेश्वर सारख्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडलेला होता। अशा या सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये धरणांची स्थिती पाहता जिल्हा प्रशासनानं पुढील काळामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ नये या अनुषंगानं टप्प्याटप्प्यानं विसर्ग वाढवण्यास सुरुवात केलेली आहे। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर कालपासून जो गंगापूर धरणातनं विसर्ग सुरू होता तो विसर्ग बघता आता वाढवण्यात आलेला आहे। आता जवळपास तो 2000 क्युसेक्स पेक्षा अधिक वेगानं या ठिकाणी सोडला जातोय। एकूणच जर बघितलं तर गंगापूर धरणाची जी स्थिती आहे, जवळपास 15 वर्षांपूर्वी जितकं धरण भरलेलं होतं तितकं आता या वर्षी भरलेलं आहे। जवळपास 65% पाणी जे आहे ते गंगापूर धरणामध्ये आहे। आपल्याला माहिती आहे की नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं हे गंगापूर धरण आहे। याच गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यावर देखील मराठवाड्याची तहान अनेकदा भागवली जाते, त्यामुळे जितकं पाणी सोडता येईल तितकं पाणी सुरुवातीच्या काळामध्ये सोडलं जाईल अशा स्वरूपाची एकूणच जिल्हा प्रशासनाची तयारी आपल्याला म्हणता येईल। आणि एकूणच आत्ताच्या घडीला जर बघितलं तर हा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि आता जवळपास 2000 क्युसेक वेगानं इतकं जे पाणी आहे ते आता मराठवाड्याच्या दिशेनं झेपावत आहे। त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरातील जी पाणी पातळी आहे ती देखील काही अंशी वाढणार आहे। आत्ताच्या घडीला जर बघितलं तर दुतोंड्या मारुती, जे नाशिकच्या पुराचं मापदंड म्हणून ओळखलं जातं, त्या दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी आलेलं आहे। त्यामुळे काही अंशी 1000 क्युसेकनं हे पाणी वाढवल्यानंतर गुडघ्यापर्यंत देखील रामकुंड परिसरातील पाणी पातळी जाऊ शकते अशा स्वरूपाचा अंदाज देखील वर्तवला जातोय। त्यामुळे आत्ताच्या घडीला जर बघितलं तर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जो टप्प्याटप्प्यानं विसर्ग केला जातोय त्याची ही सगळी एकूण परिस्थिती आपण पाहतोय। त्यामुळे नदीकाठच्या गावांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे। जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ज्या सूचना दिल्या जात आहे त्याचं पालन खरं तर करणं गरजेचं आहे। आपल्याला माहिती आहे की पाणी पातळीमध्ये वाढ होते, सातत्यानं ही वाढ होते, त्यामुळे नदीकाठच्या गावांना किंवा रहिवाशांना आता सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त झालेला आहे। किरण, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।